हॅलो फ्रेंड मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 बद्दल माहिती बघणार आहे। म्हणजे टेक्निशियन ग्रेड 3 चा एग्जाम पॅटर्न, सिलेबस, त्याच्यासाठी एज लिमिट, शैक्षणिक पात्रता या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ लास्ट पर्यंत व्यवस्थित बघा। पहिलं बघा, रेल्वेमध्ये जी पोस्ट असते ती असते टेक्निशियन म्हणून रेल्वेमध्ये पोस्ट असते। त्या पोस्टबद्दल आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती मी सांगेल। ठीक आहे, की टेक्निशियनचं वर्क काय असतं ते। ठीक आहे, आता आपण यामध्ये बाकीच्या गोष्टी बघूया। रेल्वे टेक्निशियनचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्ष। ठीक आहे, रेल्वेच्या जागा पण सुटलेल्या आहेत, बरोबर आहे। 18 ते 30 वर्ष तुम्हाला एज लिमिट आहे। तुम्ही ओबीसी असाल तर 3 वर्ष प्लस आणि एससी एसटी असाल तर 5 वर्ष प्लस असतात। म्हणजे ओबीसी साठी किती असतील 33 वर्ष आणि एससी एसटी साठी असतील 35 वर्ष। ठीक आहे, वयोमर्यादा समजली। ईडब्ल्यूएस साठी सेम एज असते 18 ते 30। ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक पात्रता। आता बऱ्याच जणांना माहित आहे की 10वी प्लस ITI लागतो। ठीक आहे, काही जणांचं म्हणणं होतं की सर अप्रेंटिस पण लागते का, तर अप्रेंटिस लागत नाही। ठीक आहे, 10वी प्लस ITI आणि त्याला ऑब्लिक करून मी 12th सायन्स लिहिलंय। बऱ्याच जणांना हा पण प्रश्न असेल की सर 12th सायन्स वरती पण जागा असतात का, तर 12वी वरती पण जागा असतात। ठीक आहे, 12वी वरती पण जागा असतात काही, ज्या की तुम्ही 12वी वरती फॉर्म भरू शकता आणि बाकीच्या 10वी प्लस ITI वरती। निगेटिव्ह मार्किंग तर तुम्हाला माहितच आहे की रेल्वेमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। कोणतीही एक्झाम असेल रेल्वेची तर त्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग ही असतेच। म्हणजे 3 प्रश्न चुकल्यास तुमचा 1 मार्क कमी होतो। ठीक आहे, आता मेन आहे एक्झाम पॅटर्न। तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात करायची झाली तर एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की किती स्टेजमध्ये एक्झाम होती आणि एक्झाम मध्ये कोणतं सब्जेक्ट आहेत। ठीक आहे, पहिला आहे एक्झाम पॅटर्न मध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे त्याला आपण म्हणतो CBT, बरोबर। याला एकच CBT आहे मित्रांनो। ALP ला 2 CBT असतात, बरोबर। NTPC ला पण 2 CBT असतात, तसंच JEE ला पण 2 CBT असतात। पण ग्रुप D किंवा टेक्निशियन याला एकच CBT आहे। ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। CBTचा रिझल्ट लागतो। CBT मध्ये जर तुम्ही बसला, पास झाला, तर त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट आणि मेडिकल होऊन तुमचं फायनल मेरिट लागते। ठीक आहे, आता जी CBT जी आहे त्याबद्दल आपण डिटेल बघू। CBT मध्ये बघा 100 प्रश्न असतात, 100 मार्क असतात आणि वेळ असतो 90 मिनिटे। म्हणजे किती 90 मिनिटे म्हणजे किती 90 म्हणजे 1.5 तास, म्हणजे 1.5 तास वेळ तुम्हाला दिलेला असतो। ठीक आहे, 100 प्रश्न 100 मार्क। आता 100 प्रश्न कोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न विचारले जातात ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, बरोबर। पहिला सब्जेक्ट आहे गणित, ज्यावर 25 प्रश्न विचारले जातात आणि 25 मार्क असतात। दुसरा आहे बुद्धिमत्ता, ज्यावर 25 प्रश्न असतात आणि 25 मार्क असतात। तिसरा आहे सामान्य विज्ञान, ज्याला सर्वात जास्त वेटेज आहे मित्रांनो, 40 मार्काला आहे, 40 प्रश्न आणि 40 मार्काला। आणि GK आणि करंट मिळून 10 मार्काला 10 प्रश्न। ठीक आहे, टोटल 100 प्रश्न 100 मार्क, वेळ आहे 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास। ठीक आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? सामान्य विज्ञानचं आपलं रेल्वे सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक पण आलेलं आहे मित्रांनो। ज्यांना पण ते पुस्तक पाहिजे असेल किंवा PDF बघायचे असेल, सॅम्पल PDF, त्यांनी खालील व्हॉट्सअप नंबरवर 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। तेव्हा तुम्हाला PDFचा सॅम्पल PDF पाठवली जाईल आणि फोटो पाठवला जाईल। ऑनलाईन ऑर्डर कसे करायचे तेही सांगितलं जाईल आणि महाराष्ट्रात सर्व बुक सेंटरवर उपलब्ध पण आहे आपलं बुक। ठीक आहे मित्रांनो, तसेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड व्हायचं असेल तरी या नंबरवर मेसेज करा। ठीक आहे, मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता CBT झाल्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। CBT झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो, लक्षात ठेवा।
रिझल्ट लागतो आणि त्या रिझल्टमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर मग तुमचं मेडिकल डॉक्युमेंटसाठी तुम्हाला बोलवलं जातं. यासाठी एकच स्टेज आहे, फक्त CBT, एकच CBT आहे. त्यामुळे मेरिट जास्त लागते, हे लक्षात घ्या. मेरिट जास्त लागते, त्यामुळे अभ्यासही तसाच करावा लागेल. सॅलरी म्हटलं तर बेसिक पे आहे 19,900 रुपये, ठीक आहे. आणि सॅलरी बाकी सर्व DA वगैरे धरून तुमची सॅलरी जाते 30 ते 35,000, 35 ते 40,000 पर्यंत पण जाते, ठीक आहे. म्हणजे 30 ते 40,000 म्हटलं तरी चालेल, ठीक आहे मित्रांनो. यामध्ये अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा, आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवू. रेल्वेच्या कोणत्याही एक्झाम विषयी किंवा तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर कमेंट करून विचारत जावा, त्याच्या आपण एक व्हिडिओ बनवून लगेच तुमचे डाऊट क्लिअर केले जातील, ठीक आहे मित्रांनो. एज लिमिट समजलं, एज्युकेशन समजलं, ठीक आहे. आता 12वी सायन्सवर कोणत्या पोस्ट असतात ते पण तुम्ही विचारू शकता, आपण ते पण सांगू. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, ठीक आहे. बाकी तुम्हाला सिलेबस समजलेला आहे. इथे विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे 3 सब्जेक्ट जरी केले तरी तुम्हाला 90 मार्कला आहेत, ते लक्षात घ्या. 100 पैकी 90 मार्कला हे तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत आणि या 3 सब्जेक्टवरच जास्त फोकस करा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवर मेसेज करा, ठीक आहे. थँक्यू फ्रेंड.